महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी आणि 12वीची फेब्रुवारी-मार्च 2025ची परीक्षा भयमुक्त वातावरणात आणि कॉपीमुक्त घेण्यात याव्यात असे निर्देश विभागीय मंडळांना दिलेत। 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या दरम्यान होणार आहे। कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा मिळून 10वीचे 1,32,925 इतके विद्यार्थी आहेत, तर 12वीचे 1,18,195 परीक्षार्थी आहेत। कोल्हापूर जिल्ह्यासाठी 10वीची 138 तर 12वीसाठी 73 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। मंडळाच्या निर्देशामध्ये कॉपीमुक्त परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान आणि परीक्षा केंद्रावरील स्टाफची अदलाबदलीचा समावेश असल्याचं कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं। राज्य मंडळाने यामध्ये या परीक्षेच्या संदर्भात दोन महत्त्वपूर्ण बाबी चालू वर्षामध्ये त्या संदर्भातले निर्णय घेतलेले आहेत। त्यातला पहिला भाग म्हणजे 20 ते 26 या कालावधीमध्ये कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। आणि दुसरा त्याच्यातला आणखी एक भाग म्हणजे सर्व परीक्षा केंद्रांवर जो केंद्र संचालक आणि अन्य स्टाफ आहे तो त्या संबंधित केंद्रावरचा किंवा त्या संबंधित ज्युनियर कॉलेज किंवा शाळेमधला नसेल तर तो इतर शाळांमधला असेल, असा एक महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10वी आणि 12वीच्या या दोन परीक्षा ज्या आहेत विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देणाऱ्या परीक्षा आहेत, आपण त्यांना टर्निंग पॉईंट म्हणतो। आणि या टप्प्यावरती त्यांनी अभ्यासपूर्वक परीक्षा द्यावी, तणावमुक्त परीक्षेला सामोरं जावं, उत्तरपत्रिका नेमकेपणाने कशा लिहाव्यात। या परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात होण्यासाठी शाळांमध्ये 20 जानेवारी ते 26 जानेवारी या दरम्यान कॉपीमुक्त अभियान अंतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यात 10वीच्या 2,435 इतक्या शाळा आहेत, तर 12वीचे 1,024 इतके कनिष्ठ महाविद्यालय आहेत। या शाळांमधून याविषयी जनजागृती केली जाते। मागील 2 महिन्यापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका आयोजित केल्या। जिल्हा स्तरावरती ऑफलाईन पद्धतीने मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन परीक्षेची माहिती, वेगवेगळ्या योजनांची माहिती आम्ही त्यांना दिली आणि नंतर शाळा स्तरावर पालकांच्याही बैठका झालेल्या आहेत। यापूर्वी शाळा स्तरावर सर्व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्तीची शपथही देण्यात आलेली आहे। शिवाय विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरं जाताना नेमकी काय काळजी घ्यावी, तणावमुक्त परीक्षेला कसं सामोरं जावं, आरोग्याची आणि आहाराची काय काळजी घ्यावी या संदर्भात सुद्धा उपक्रम सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेले आहेत। एकूण या विभागांतर्गत सुमारे 2.5 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे। या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना विभागीय मंडळाकडून शुभेच्छा आहेत। धन्यवाद। या कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा विकास व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, त्याचबरोबर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक यांची संयुक्त सभा घेऊन कॉपीमुक्त अभियानाची माहिती देणं, कॉपीमुक्त अभियानाची विद्यार्थ्यांना शपथ घ्यायला लावणं, उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूला असलेल्या सूचना व प्रवेशपत्रावरील सूचनांचं वाचन करणं, गैरप्रकार केल्यास होणाऱ्या परिणामांची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणं आदींचा समावेश आहे। यातूनही एखाद्या विद्यार्थ्यानं कॉपीसारख्या गैरमार्गाचा अवलंब केला तर त्याला मंडळाच्या समितीकडून चौकशी आणि चौकशीमध्ये दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे।